भाऊ बहीण हे नातं मी ज्यावेळी पण विचार करते भाऊ बहिणीच्या विषयी त्यावेळी मला माझे मामा आणि आईचं नातं आठवते. त्या दोघांचं इतकं म्हणजे ते नातं त्यावेळी त्यांच्यात जी म्हणजे आपलेपणा जो काही म्हणजे एक वेगळंच बॉन्डिंग आहे. माझे मामा इतके साधे सरळ आहेत, खूप साधे सरळ आहेत. आणि माझी आई थोडीशी आहे कडक, पण नात्यात म्हणजे ती जरासं त्या गोष्टी थोडंसं हे करत्या. पण मामा नाही. मामा इतके माझे समजूतदार आहेत. अजूनपर्यंत तिला माहेर आहे. आई नाही घरात, वडील नाहीत, पण हक्कानं माझे मामा तिला येऊन किती तुला कंटाळ येईपर्यंत राहा असं सांगतात. आणि विशेष म्हणजे मामांची सून आणि मुलगा हे सगळे म्हणजे एक तिला मान सन्मान देतात. तो मान सन्मान आत्ता आपल्याला मिळतो का हो? जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आपलं माहेर आहे. त्यांच्या माघारी आपल्याला कोणी विचारत नाही. मग इतक्या लवकर इतक्या फास्ट हे सगळं बदलत का गेलं? कोणती मानसिकता आपण म्हणजे आपण त्यांची मुलं आहे, त्यांच्याकडं आपल्याला संस्कार आलेत, तरी सुद्धा हे सगळं बदललं का? बदललं माहित नाही. पण इतक्या लवकर इतक्या पटकन हे आपल्या समाजाचं चित्र बदलून गेलं. आता बहिणींनी आईच्या माघारी माहेरचं नावच काढायचं नाही. काय काय ठिकाणी तरी असं म्हणजे शत्रू असल्यासारखं बहिणीला म्हणजे भावाला वाटतंय. ती आता येते आणि सगळं आपल्या घरातलं हिसकावून घेऊन जात्या, म्हणजे काय असेल ते इस्टेट वगैरे. मग ह्या गोष्टी ज्या मानसिकता आहे ते बहिणीने पण विचार करायला पाहिजे की जर भावाचं असेल थोडंफार तर जाऊ दे ना, घेऊ देत त्यांना. का आपण आशा करायची त्यांची? आपल्याला ही जी प्रॉपर्टी आहे ती फक्त हस्तांतर झालेली आहे आपल्याकडं. ती आपण घेऊन काय वरती जाणार नाही, इथंच ठेवायची आहे. जी मुलं तुम्हाला बघत नाहीत, जी मुलं तुमच्याकडे वाकून पण म्हणजे पुढं जाऊन तुम्हाला जी मुलं त्रास देतात त्यांच्यासाठी भांडून सगळं उपद्व्याप करून ठेवायची काय गरज आहे मला सांगा? तुम्ही भावाला तोडताय तेवढ्यासाठी. तर काय काय बहिणी आहेत आणि काय काय ठिकाणी स्वतःहून घरात म्हणजे भाऊ भाऊज त्यांना बोलवत नाहीत अशी परिस्थिती आहे. पण माहेर एकूण नाही. पण पूर्वी माझ्या आईवरनं मला वाटतंय, आम्ही आईला अजून म्हणतोय, आई तू खूप नशीबवान आहेस, तुझा भाऊ इतका चांगला आहे, तू खूप नशीबवान आहेस. सगळ्यांचं नशीब एवढं चांगलं नसतंय. आणि एवढंच नाही तर म्हणजे कधी पण तिला साडी घेतली ना, तिनं म्हणेल तीच साडी घ्यायची. तिच्या माघारी घेऊन ठेवलेली साडी ही घेत नाही, एवढा हट्ट करते भावाकडं. आणि भाऊ पण हट्ट पुरवतो. तर मला एकच सांगायचं आहे, ही नाती नशिबानं मिळतात. आणि तुमच्याकडे जर अशी नातं असेल तर नक्कीच शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. फॉलो करा. मला सॉरी सर त्या म्हणजे नक्की कमेंटमध्ये सांगा.